आजकाल बऱ्याच पालकांचा ओढा आहे की बाबा मी माझ्या मुलाला इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये घालावे आणि त्यात पण मला काही जास्त गैर वाटत नाही. ओके, मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं तर उत्तम आहे, पण इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये पण घातलं आणि जर ती एक मराठमोळी शाळा असेल आणि शिक्षक मराठी असतील तर नथिंग लाईक इट. आणि पहिलीपासून जर मराठी कंपल्सरी आहेच, ओके, सो 1ली ते 12वी पर्यंत मूल मराठी शिकताय आणि त्याच्याशिवाय घरी पण ते मराठीच बोलताय, त्याच्यामुळे त्याची मराठी लँग्वेज तर चांगली डेव्हलप होईल. आणि ज्याला इंटरेस्ट आहे तर तो ऑब्व्हियसली मराठी लिटरेचर वाचणार आणि मराठी नाटकं पाहणार, मराठी मूव्हीज पाहणार आणि त्याच्यातून त्याची जी मराठीवरची जी मास्टरी आहे तर ती अजून वाढत जाईल. आणि इंग्लिश ऑब्व्हियसली गरज आहे आजच्या काळामध्ये. विदाऊट इंग्लिश तर काही होत नाही. कोणी किती काही बोलू दे, पण इंग्लिश अशी लँग्वेज आहे की ज्याच्यावरती फोकस करणं आवश्यकच आहे. कारण तुम्ही मोबाईल घेतलात किंवा लॅपटॉप उघडलात तरी मोस्टली सगळी कामं इंग्लिशमधूनच चालतात. सो बेटर आहे की आपल्याला इंग्लिशवरती तर फोकस केलंच पाहिजे, पहिलीपासूनच केलं पाहिजे मित्र म्हणतो. आणि दोन्ही लँग्वेज कम्प्लिटली डिफरंट आहेत, त्याच्यामुळे सरमिसळ होण्याची पण शक्यता नाही आहे. त्यामुळे मराठी आणि इंग्लिश या दोन्हीच लँग्वेज पहिलीपासून कंपल्सरी असल्या पाहिजेत, महाराष्ट्रामध्ये तरी. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.